जीवनामध्ये वाकडं म्हणजे प्रत्येक माणूस दिसायला सरळ आहे पण वागायला वाकडा आहे. तुम्हाला खरं सांगते, मांजर आडवं गेलं काही फरक पडत नाही, कुत्रा आडवं गेलं, मुंगूस आडवं गेलं काही फरक पडत नाही, पण जर एखादा माणूस आडवा गेला की नाही इतका फरक पडतो राव, त्याच्यासारखा फरकच दुसरा पडत नाही. आणि माणसं चांगल्या वृत्तीची राहिली, कुणावर विश्वास ठेवावा अशी माणसं बघा ना, किती अविश्वासू लोक जगात आहेत. साधी साधी उदाहरणं घ्या. कधी रस्त्यावरची पानपोई बघितली का? पानपोई माठ माठ प्यायला पाणी ठेवलेले असतात. त्या माठाचा जो ग्लास असतो का, तो ग्लास साखळीनं बांधलेला असतो. ज्याला कळलं त्यालाच कळलं बरं का, म्हणजे इतके विश्वासू लोक आहेत. कधी पण बघायचं, मेडिकलची कात्री बांधलेली असते, किराणा दुकानाचा पियन बांधलेला असतंय, पुरींची थोबाड बांधलेली असते. ती महाराज विश्वास राहिला नाही, ठेवायची आता गरजही नाही. त्याच्यामुळे विश्वास राहावा आणि भगवंतावर इतका विश्वास असावा. बसलेल्या मंडळी, देवानं आपला किती त्रास होऊ द्या, देव आपलं चांगलं करणार. थोडा वेळ बरं का, पण थोड्या वेळाने का होईना आपलं भलं करणार हे कळलं पाहिजे. सुदामा आणि श्रीकृष्ण, सुदामांच्या घरी खायला अन्नाची पंचायत होती. सुशीला माता म्हणजे सुदामांची बायको सुदामांना सांगतायत, स्वामी बायको म्हणून तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आई म्हणून आता हे लेकराचे हाल मला भगवत विनंती करते. द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडस मागा, देईल ना. सुदामा सांगतात, मी त्याच्याकडे मागावं इतका माझा अधिकार नाही, आणि त्याला माहित नाही असं जगात काय नाही. त्याला सगळं माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे, माझं काय चाललंय, माझे खायचे वांदेत. तरी सुद्धा मला अशा अवस्थेत बघून त्याला जर आनंद वाटत असेल तर मी आयुष्यभर असाच राहायला तयार आहे. त्याला भगवंतावरचा विश्वास म्हणतात महाराज. आणि या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अर्पण केली महाराज. आता आमचं कसं आहे, देवानं आम्हाला द्यावं इतका आमचा अधिकार नाही, कारण मागणं मागता येण्यासाठी अधिकार प्राप्त व्हावा लागतो ना. अधिकार काय, जनाईंचा अधिकार होता महाराज. 7 वर्षाची जनाई घरात दळण दळायची, दळताना विठ्ठलाला हाका मारायची. अधिकार बघा, संसारातली कामं करून लागायला भगवंत यायचंय. एवढा अधिकार कधी प्राप्त होतो, जेव्हा तेवढी भक्ती असेल. भक्ती केवढी असली पाहिजे भगवंताला. हे बघा, आपण भगवंतावर प्रेम करणं यात काही नवल नाही, बरोबर आहे की नाही. स्वार्थी लोक आहेत. आपण भगवंतावर प्रेम करणं यात काही नवल नाही, पण भगवंताने आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही महाराज. म्हणून आपल्यावर देवानं प्रेम केलं पाहिजे. करतातच ना, का करत नाहीत महाराज. नामदेवराय भगवंताकडे गेले, भगवंताच्या डोळ्यात पाणी होतं. नामदेवरायांनी विचारलं, देवा रडताय, काय झालं? भगवंत सांगतात, काय सांगू नामा तुला, मंगळवेढ्याची भिंत पडली, माझ्या चोख्याचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. मला राहवत नाहीये रे, त्याची आस्ती तरी माझ्याकडे घेऊन ये, त्याच्या आस्तीचं दर्शन घेऊन मला समाधान वाटेल. नामदेवराय भगवंताला सांगतायत, देवा अरे हजारो वारकरी त्या भिंतीच्या खाली मेले, मी म्हणजे चोखोबारांची हाडं ओळखायची तर कशी ओळखायची? भगवंत डोळे भरून सांगतायत, नामा हे नामा, प्रत्येक हाड कानाला लाव. ज्या हाडात ना विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना नामा, ते हाड माझ्या चोख्याचं असेल रे. कारण त्या चोख्यानं माझ्या पलीकडे कुणाचं नाव घेतलं. एकनिष्ठता असेल तर देव प्रेम करतो. एकनिष्ठता, आमचं काय सोमवारी महादेव, मंगळवारी आंबाबाई, रविवारी खंडोबा, असं करून देव भेटत नाही. कसं आहे ना. आणि हे बघा, देव असणं, देव अंगात आणणं लय वेगळं. देवाच्या देखील संचारत. नामदेव कीर्तन करी पुढे, देव नाच पांडुरंग, नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे, देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे, देव नाच पांडुरंग, देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे. ते नाचणं वेगळं आणि आमच्या ती वेगळंच. महाराज लय अवघड आहे. म्हणजे मला सांगा, बाईच्या डोक्यावरचा पदर आणि बाईची मुकळी घ्यायचं केव्हा सुटतात? गाणं आहे ना, सुटला बाई पदर माझा नवसी भान, अंबाबाईचं वार वार शिंगांगात, नका लय वाजू उधळायची एखादी. पांडुरंगाचं काय नाही, पण अंबाबाई लय लवकर
अंगावर घेते महाराज. आणि मला अंगात आल्यावर आंबाबाईचं काय सुद्धा नाही, मसोबाची लय माहिती घेते महाराज. अंगात बायकोच्या येते ते बायकोच्या पाया पुढे पुढे म्हणतोय बोला आई साहेब. आता हे काय आई आहे का, ती पण बिनला जगत म्हणती बाळा. आता हे काहीच लेकरू आहे का. नवरा म्हणतो बोला आई साहेब आमचं काय चुकलं, मी लग्न केलं इथंच मोठी गोष्ट चूक झाली बरं का. याच्या पलीकडे जीवनात दुसरी चूक नाही महाराज. करा परमार्थ पण दाखवण्यासारखा करू. देव येतो यात वाद नाही, पण कसा येतो हे देखील महत्वाचं बरं का. देव यायची गरज नाही, देव यायची गरज नाही, देव असतोच. देव आहे म्हण मंदिरी शोधून पाहे. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मूर्ती तुझी वसते माझ्या, मूर्ती तुझी वसते माझ्या नित्यांतरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. गरज काय पांडुरंगा, तू माझ्या मनात आहेस, दुसरीकडे शोधायची गरज नाही. आणि खरं सांगू का, तुम्हा आम्हाला देव दिसत असतो करावं. तुम्हाला सांगते रुक्मिणी मातेला पांडुरंग ओळखता आले नाही, तुम्हा आम्हाला काय ओळखू येणार आहे. बलिप्रतिपदेचा दिवस माहित आहे का. बलिप्रतिपदा कधी वाचली का, वाचली का. कवाना गावाचं नाव आहे ना आपल्या, हा होय कवानेकर, वाचली का. असते ना कालनिर्णय मध्ये बलिप्रतिपदा. कधी असते, दिवाळी. त्याला आपल्यात काय म्हणतात, पाडवा. पाडव्याला कोण कुणाला वावळतं, पाडव्याला कोण कुणाला वावळतं. दिवस चुकू नका, दिवस जर चुकले तर लय घोळ होतोय. समजा जर भाऊबीज चुकलीच ठीक आहे, काही फरक पडत नाही. बहिणीचं ताट चुकून दुसऱ्याकडे गेलंच मना येतंय, चुलत भाऊ. तिसरीकडे गेलं मावस भाऊ आहे. पण जर पाडव्याचं ताट चुकलं तर म्हणायचं वे चुलत नवरा आहे. नवरा एकच असतो महाराज बरं का. पाडव्याचं ताट चुकू नका. पाडव्याला बायको नवऱ्याला वावाळते. रुक्मिणी माता पांडुरंगाला म्हणल्या स्वामी गाभाऱ्यात 2 मिनिटं उभा राहा, मी ताट करून घेऊ येते, तुम्हाला वावाळते आणि मग तुमचं तुमच्या भक्त मंडळीचं चलू द्या. पाटे पाटे रुक्मिणी माता ताट करून घेऊन येत आहेत. गाभाऱ्यात आलेत तर बघतायत काय, एका भगवंताच्या ठिकाणी हजारो पांडुरंग गाभाऱ्यात होते. लाजले गे माया आता कवनाव वाळू, आता कवनाव वाळू, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. मायाच्या कवनाव वाळू, आता कवनाव वाळू, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजली गे माया आता कवनाव वाळू, आता कवनाव वाळू, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. जाताना एक नवरा होता, आल्यावर 1000 नवरे, आणि ह्यातला माझं कसं ओळखायचं. सगळे सेम सेम. मग नामदेवराय तिथे आले. नामदेवराय रुक्मिणी मातांना सांगतायत, माता जी कोपऱ्यात उभा आहे ती तुमचं गिराईक आहे, जावा न वावळा. रुक्मिणी माता म्हणल्या माझा नवरा मला ओळखू येईना, तुला कसं. म्हणजे त्याला भक्तांचीच नजर लागते. आता हे झालं आध्यात्मिक. थोडा विचार केला तर जी ऋषींनी लात मारली होती ती फक्त भगवंताच्याच हृदयावर होती, आणि त्या चरणाच्या निशाणामुळे नामदेवरायांना भगवंत ओळखू आले. पण ते पाहण्यासाठी सुद्धा एकनिष्ठता असली पाहिजे, मनामध्ये पांडुरंगाचं चिंतन असलं पाहिजे. आम्हाला देव दिसला तरी कळणार नाही, कारण आम्ही माणसाला माणूस बनायला अजून शिकलो नाही. तर देव होणं लांबची गोष्ट आहे ना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना. चांगलं होत नाही ना, वाईट करायचं नाही. लोकांचं वाईट करायला गेलात आपलं होतं. तुम्हाला पत्र माहित आहे, पत्र 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 काय बसलेले मंडळी, पत्र लेटर लेटर. पोरांना तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही पाठवला असेल ना. लव लेटर नाही म्हणत मी, काय म्हणत आणताय लगेच बरं का. जस्ट ओनली लेटर.
पत्र पाठवलं, पुढच्यांना स्वीकारलं नाही, महागारी कुणाकडे येतं? तुम्ही पुरीला पत्र पाठवलं, तिला घ्यायचं नाही, महागारी कुणाकडे येणार? कुणाकडे येणार? तुमच्याकडेच येणार की नाही? का? कारण पत्राच्या पाठीमागे ज्यांना पाठवलंय त्याचा पत्ता असतो. कर्म ही तसंच आहे. जर तुम्ही एखाद्याचं वाईट केलं ते दुपटीनं तुमच्याकडे महागारी येतं. महाराज नवरा बायको होते, भांडणं लागली. कारण आहे का? बायको म्हणली नवऱ्याला, एकतर घरात तुमची आई राहील नाहीतर मी राहील. अय पुरुष मंडळी, बायको जर जन्मात कवा म्हणलीच एकतर ती नाहीतर मी, तिला बॅग भरून द्यायची, निघ म्हणायचं. ती म्हणचाल महाराज तुमचं काय जातंय बोलाय, आम्हाला एकुलती एक आहे, ती जाऊ द्या, तुम्ही माझ्याकडे या, मी दुसरी करून देते. काय ते नका करू महाराज. पण तसलं बायकोच्या आरी नाही जायचं. हा बिंदास्त, आधी आई बाप मग बायको. आणि खरं सांगते जीवनामध्ये आहे ना, जे काय असते स्वतःच्या जीवावर असावं बरं का. काही असं माणसाकडे संपत्ती आमाप असावी, मोजता एवढी संपत्ती असावी, पण बायकोच्या जीवावर, सासऱ्याच्या जीवावर, दुसऱ्याच्या जीवावर नसावी. हुंडा घेणारी तर इतकी बेकार की नाही, त्यांच्यासारखी तर भिकारडी जात आपण जन्मात बघितली नाही. अरे काय स्वतःला देवानं हातपाय दिले नाही का, लुळे पांगळे तुम्ही हुंडा घेता नाही. पण काही म्हणा, आता ह्यांना कर्माची फळं भेटायला लागली बरं का. 20-25 वर्षापूर्वी प्रत्येक बाप म्हणायचा, काय म्हणायचा? पोरगाच पाहिजे. काय म्हणायचा? पोरगाच. 2 वर्ष थांब, 3 वर्ष थांब, 5 वर्ष थांब, पण पोरगाच. पुरगी कर गर्भपात. आता तीच बाप भिकाऱ्यागत म्हणतोय, पुरगी आहे का? पुरगी पुरगी पुरगी. मला तर लय मजा येते महाराज बरं का. अशा उकड्या फुटतात ना मला तर. नाही पोरींनो, ब्यायचं व्हायचं नाही. समजा एखादा पोरगा बैठकीत बसलाच, पोराचा बाप लय तोंडवर करून हुंडा मागायला लागला, त्या बापाला म्हणायचं फक्त तुझ्या पोराला आत पाठव. त्या पोराला एकट्याला आत घेऊन जायचं, आतल्या खोलीत न्यायचं, कडी लावायची, कोपऱ्यातला बांबू घ्यायचा आणि ठोकायचा. एकटा काही करू शकत नाही, ती फक्त मित्रात दम टाकतोय महाराज बरं का. असा ठोकायचा, पुन्हा गरम पाणी द्यायचं, टावेल द्यायचं, संतूर साबण द्यायचं आणि पुन्हा बैठकीत आणून बसवायचा. ती निस्ता बापाला म्हणला पाहिजे, पप्पा चला पुढचं पुन्हा बोलू बरं का. द्यायचं नाही. नवतरुणी नो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेला त्याला नेऊन कुठा ग. नवतरुणी नो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेला त्याला नेऊन कुठा ग. कसून उठा ग, हुंडा मागेला त्याला नेऊन कुठा ग. नवतरुणी नो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेला त्याला नेऊन कुठा ग. अवघड झालं र जीवन नारीच, अवघड झालं र जीवन नारीच. केलं वाटुळ हुंड्यान पोरीच, केलं वाटुळ हुंड्यान पोरीच. एका म्हातारीचं म्हातारं मिळालं, तिला कळलं, तिनं कालवा नाही केला, चुलपी ठेवली, 2 गरम गरम भाकरी टाकलं, दूध घेतला, काळ्या कळ्यानं वरपाय चालू केला. शेजारी बाई पळतच आली, म्हणली का हो मला असं कळलं तुमचा नवरा गेला. म्हणजे माहिती आहे की मला लाज वाटते का तुला? नवरा गेला आणि खायली, म्हणली एवढं खाऊ दे, पुन्हा बघ कसा दणका करते. दणका करायची गोष्ट. माणूस मिळाला की मी नक्की जाते, व्यासपीठावर खोटं नाही बोलणार. मिळाला पण जात नाही. बाया कशा रडतात बघायला जाते. इतक्या सुरात रडतात दादा, तसला सूर शास्त्रीय संगीत करायला सुद्धा लागणार नाही. काय रडत्यात? 90 वर्षाचा म्हातारा वेळा, 80 वर्षाच्या म्हातारीचा कालवा. ती 90 वर्ष टिकलं, उगं पार्लेजीचा माल होता म्हणून टिकला दादा. आजकालचा टिकतोय बाई, तिचा कालवा. काय बाय माझं नशीब, कसा देव बी कडू मिळाला. देवानं कसा माझा एकुलता एक नवरा निघाला. लोकाला काय 2-4 असतात होई, तुला एक होता न्यायचं तर मलाच न्यायचं की. त्याला दिवस बरा दिसला, कसा माझ्यावर अन्याय केला. न्यायचं तर मलाच, न्यायचं तर मलाच, न्यायचं तर. देवानं म्हातारीचं मनावरच घ्याव, त्याला उठवावं, हिला गचकवावं, मग हिला कळण काय मजा असते ती. आणि मग वर्ण म्हणावं आता कसं वाटतंय, म्हणावं दादा देवाने. अरे देह का तुम्हाला सोपा वाटला का दादा? अरे देह आहे तो देह आहे. आणि देह जाणं ही दुःखाची गोष्ट आहे असं कोण म्हणलं? एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून. आठवीनं पाय हा माझा नवस. देह जातोच आहे दादा, जावंच लागणार आहे त्याला. देह जागील जागील त्याशी काळोबा खाईल,
चलते चलते सांस रुक जाएगी चलते चलते साथ देती नहीं किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का भरोसा नाही दादा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा आणि पतंग तुझ्या हाती धागा आपल्या हातात काहीच नाही आपल्या हातात एकच आहे करार विंदेन पदार विंदम मुखार विंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हातात एकच आहे आपलं कर त्याच्या चरणाशी नेणं मुखानं त्याचं नाव घेणं आणि मनातून त्याला स्मरण एवढंच आपल्या हातात आहे पण आपण तेवढंच करायचं सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला त्याचं नाम घ्या हरी उच्चारणी अनंत पापराशी जातीला लयासी नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीच एकाच नाही जन्मांतरीच घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे देवाचं नाव घ्या भजे प्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन सुपिच्छ गुच्छ मस्तक सुनाद वेणु हस्तक अनंग रंग सागर नमामि कृष्ण नागर मनोज करव मोचन विशाल लोल लोचन गोपवित्त गोपिकं नमामि पद्मलोचन भजे प्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन मुखाने त्याचं नाम घ्या सगळं पाप नाहीच होतं त्या मनाला त्याच्या चरणी न्या मय्यावश म्हणू ये मा नित्ययुक्ता उपासते सदया प्रयोपेतास्ते मी युक्त तमामता एकदा मनाने त्याचं नाव घ्या प्रेमाने श्रद्धेनं घ्या तो भक्त योग्यातला योगी वाटतो फक्त प्रेमाने असं दुसरं काही नाही आणि या संसार सागरात गुंतलाय म्हणजे याच्याशिवाय पर्यायच नाही नामाशिवाय पर्याय नाही आणि एकदा तुम्ही सत्याशी जगलात नामस्मरण केलं तर दादा तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण कोणी कन्यापुत्र होती जैसा हरी का वाट देवा तयाचा हरी का वाट देवा पण कुणाचा अखंड चिंतन विठोबाचं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं पण शिकवण रामदास स्वामी जगद्गुरु तुकोबारांची होती दादा परमार्थाची जोड असल्याशिवाय कधीच कुठलंच कार्य घडत नाही म्हणून माळकरी वा असंच नाही पण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आला बाबा जगायचं तसं जगा दादा आमचं जगणंच जरा वाईट असतं माणुसकीनं जगा संत होणं आपली पात्रता नाही देव आपण होऊ शकत नाही पण माणूस तरी महाराज लय अवघड झालं आम्हाला लोकांचं चांगलं झालेलं खपत आणि वाईट आम्ही केल्याशिवाय राहत बिलकुल नाही दादा पण माणूस म्हणून जगा लय कशाच्या भानगडीत पडायचं नाही हां 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 पडायचंच नाही तुम्हाला सासूना माहिती सासूना ए सातव्याच्या बाया सासूना तुमच्यातल्या कशा आहेत भांडण करतात का सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान कशा म्हाताऱ्या खुलल्या म्हातारी तर लय आतल्या गाठीची तुम्हाला माहित नाही सुकानं खाय आई बाप तसे सासू सासरे लिकी तशा तुम्ही सुद्धा बायको करताना जरा विचार करून करा तुमचं असं झालंय कधी नाही भेटली गचकन गावली असं काम झालं तुमचं दादा इथं एवढे पुरुष मंडळी आहेत एकाही पट्ट्यानं हातवरी करायचा त्यांना सिद्ध करून दाखवायचं लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही अय सातव्याचं गडी बायकोचं ना ऐकणारा एकतरी ज्याची बायको इथं आहे तिची तर टापच नाही पण ज्याची बायको घरी आहे त्याने ते ट्रायवेल ना तुम्ही म्हण तुम्हीच नाही आमचे सुद्धा हा लय अवघड आहे यांची बी झालीच असतील पण लयच अवघड आहे चोपदार दादा झालंय का बरं झालं ती बरं का नाही चांगलीच गोष्ट आहे ती म्हणताल महाराज कधी नाही ते चोपदार झालोय वरून माझ्यावरच का नाही दादा विनेकर दादा तुमचं झालं का तुमचं बरं झालं सगळ्याची झाली ती बरं झाली दादा बरं का नाही करावं ऐ करा बिंदास्त करा इकीत नाही भागलं
काढताय कोणाचं इथं? भेटली तर करा, पण भेटली पाहिजे. इथं आमचे मेले कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन. तुमचं काय डबल भेटत पोरांना पुरी भेटतात काय म्हणून तरी आधी शिटिंग लावून ठेवतात. पण ज्यांना ज्यांना वाटतं ही आपली आहे असं अनेक जणांना वाटतं ती आपलीच आहे. कळलं त्यालाच कळलं म्हणून पोरांना कळवून घ्या. नका लई शिटिंग लावून ठेवू बरं का. हा आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे. काही खरं नाही दादा इथं विश्वासच ठेवायचा नाही कोणावर बिलकुल नाही. म्हणून तुम्हाला सांगते पोरांनो बरं का नाही बायको करा बिंदास्त करा तुम्ही सुद्धा करा. रावणाला 80,000 बायका होत्या. किती होत्या? किती होत्या? 80,000. तुम्हाला किती मोजावं लागतं ना का? मग किती आहे द्या? एकच आहे ना पण बरं आहे ना. एकच आहे पण बरं आहे ना. त्याला 80,000 होत्या पण ते रावण होता. एका सुद्धा बायकोची टाप नव्हती. नवऱ्यासमोर खोकायची खोकायची खोकायची. आपलं बरं आहे ना. एका सुद्धा बायकोची टाप नव्हती. नवऱ्यासमोर पदर पाडायची. पदर तुम्हाला नाही तुम्ही घेऊच नका. लग्न झाल्यावर साडी पदरासाठीच असते. आता हे कोणी सांगा बा तुम्हाला. लग्न व्हायच्या आधी असू दे ना काय असेल ते असू द्या पण लग्न झाल्यावर साडी पदरासाठीच असते. का? कारण लग्न झालं की आपल्या संपूर्ण सौंदर्यावर एकाच धन्याचा अधिकार असतो. बरोबर आहे. आणि बाईची सगळ्यात जास्त सौंदर्यता ही बाईच्या केसामध्ये असते. हे तरी मान्य आहे. बरोबर आहे की नाही. मग आपल्या नवऱ्याशिवाय आपली सौंदर्यता आपली केस कुणालाच दाखवायची नाही म्हणून पदर असतो. ही संस्कृती होता देशाची. टिकवत जा टिकवत जा. बाईच्या डोक्यावर पदर असावा कपाला गंध असावा. दादा गंध फार महत्वाचं लक्षण आहे बरं का पोरींनो. तुम्हाला सांगते गंध कपाळाला असावा. ते उगा भांड्या कपाळा गत पुण्या बोर्डाची गाडी धडांग धडांग धडांग. अरे तू हिंदू धर्मात जन्माला आली तुला गर्व नाही का त्याचा? अरे चल गंध नाही टिकली तरी लावत जा ना बाई. कपाळाला काही ना काही असावं. गंध मोडतो कुंकू पुसतं किंवा आजकाल त्याची ॲलर्जी होते. ठीक आहे मान्य केलं मी. गंधाची ॲलर्जी होते मलाही मान्य आहे पण टिकली तरी लावू शकतं की नाही? अरे लावा ना. छोटी किती का होईना पण लावा. वळखाऊ यावं हे आमचंच आहे. ओळखू तर यावं. कन्फ्यूज नको ना दादा. त्यामुळे गंध लावत जा पोरींनो बरं काय. आणि हे बघा पोरींनो कसं असतं ना आपल्या खांद्यावर जरा जास्तच जबाबदारी आहे बरं काय. म्हणून जरा प्रेमानेच वागायचं. चला हे बघा बायको करा बिंदास्त करा. मला सांगा दादा महाराज तुमचं नाव का? नाव कुंभार महाराज. बरं सकाराम महाराज आकाराम महाराज. बरं नाही पहिले नावं गोडच असायची. आताच निघाले गोट्यान पिंट्यान पप्प्यान पप्पी काय नाव झालं का? हां सुंदर आमचं कुंभार महाराज. तुम्ही माळकरी आहेत ना? तुम्ही माझ्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे आहात. मला सांगा दादा तुम्हाला परमार्थाचाही अनुभव आहे संसाराचाही अनुभव आहे बरोबर की नाही? तुम्हाला काही विचारते आपलं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं. जेव्हा माझं होईल तेव्हा मी गप्प बसाल बरं का. तर तुम्हाला विचारते. मग मला सांगा दादा खरा आनंद कशात आहे? परमार्थात का संसारात? परमार्थात. फिक्स ना? ऐ सातवेकर काय उत्तर दिलं दादानं? कशात आनंद आहे? आला ना बोला ना कशात आनंद आहे? परमार्थात. कशात आनंद आहे? परमार्थात. फिक्स ना? लॉक केज आहे बदलायचं ना. नो ऑप्शन नो लाईफ लाईन. इथं एक ती एकच. आता मला सांगा कुंभार दादा जर आनंद परमार्थात आहे आनंद परमार्थात आहे जर परमार्थातच आनंद आहे जर परमार्थातच आनंद आहे दादा जर परमार्थातच आनंद आहे नाही म्हणजे परमार्थातच आनंद आहे. ऐकून तर घ्या पुन्हा जर परमार्थातच आनंद आहे तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? जावं तर घरीच लागणार दादा. पण ते संसार करत नाहीत ते परमार्थ करतात हे जास्त इम्पॉर्टंट आहे. परमार्थ करत करत संसार केला दोन्ही सत्य होईल पण संसार करत करत परमार्थ केला काही सत्य होणार नाही दादा. कारण संसार करावा लागत नाही संसार होतो परमार्थ करावा लागतो. म्हणून तुम्हाला सांगतेस असोनी संसारी जीवा वेगू करी. अरे संसारात राहा पण परमार्थात एवढी ताकद ठेवा. अरे आपणच कधीपर्यंत भगवंताकडे जायचं? अरे आपल्या नामात एवढी ताकद असावी. ज्ञानदेव म्हणे वासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवंताने आपल्याकडे यावं. 7 वर्षाची जनाई दळण दळायची आणि दळताना विठ्ठलाला हाका मारायची. काय सुंदर बजा गायची मला जमच्या जनाई. ओ व्याका भुकव तुकी तू येरी पा विठ्ठला. ओ व्याका भुकव तुकी तू येरी पा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते पवते ग सुंदर माझे जाते ग
म्हणायचे जनाई म्हणायचे देवा ही का गड्याची काम आहेत का जेव्हापासून देव दळाई बसले पुरुष मंडळी तेव्हापासून तुमच्याकडे दळणाचा डबा आला आधी नव्हता तर मोठ्याचं खपतोय